कॉफी. थँक्यू. चल आता कॉफी पी पटकन आणि आपण निघूयात. आणि तू येतेयस हा माझ्यासोबत? नाही. अगं मस्त जामिंग होणार आहे. खूप लोक येतील, नवीन ओळखी पण होतील. आवडेल अगं तुला. नाही. चल ना, मी तुला घरी वेळेत पोहोचवेन. नाही. अवनी, अगं मला नाही आवडत त्या सगळ्या गोष्टी, माहितीये ना तुला. मग का उगाच आग्रह करतेस? आणि असे मला माहितीये सगळं, तू त्या उन्हाळ आशुतोष सोबत कुठेतरी हुंदडणार आणि मला कुठल्या तरी कोपऱ्यात बसावं लागेल. नाही हं, काही गरज नाहीये. जुई यार, असं नको ना करूस. तर माझी नाशूची आठवड्याभरात भेट पण नाही झाली. आणि या जामिंग निमित्त मला भेटता येईल ग. तू नाहीयेस असं घरी सांगितलं तर आई सोडणार नाही. प्लीज 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 प्लीज. अवनी अगं पण मी तुला घरी वेळेत पोहोचवेल. बिलकुल उशीर होणार नाही. थोडाच वेळ प्लीज. बरं, पण थोडाच वेळ हा. थोडाच वेळ. चल चल चल. म्हणजे कॉफी. कॉफी राहू देत, चल उशीर होतोय. हे घे. जुई लवकर. जुई उशीर होतोय, लवकर. कैवल्य. अरे यार कैवल्य, आता पडलायस बाहेर तर कर की मजा. चल की तिकडे. गप रे आशा. तू म्हणालेलास आपण अर्ध्या तासात परत येणार आहोत. आता अख्खा दीड तास उलटून गेलाय. काय राडा घालताय नुसता? काय करणार आहे तू घरी जाऊन? यायचं नव्हतं यार मला इथे. चल बरं निघू, मला झाडांना पाणी टाकायचं. गप रे. काय झाडं झाडं घेऊन बसलायस? बरं जाऊन दे, तिकडे बघ. काय मस्त माहोल क्रिएट झालाय, लोक जमलेत आणि तू बसलायस इथे कोपऱ्यात. माहोल. अरे एकदा येऊन तर बघ ना. मग नाही आवडलं तर नाही बोलवणार पुन्हा. आशा, मला नाही आवडत या गर्दीत जायला. उगाच नको डोक्याला शॉट देऊ. काय यार. बरं ते सोड. तिकडे बघ, किती गोड आणि सुंदर मुली आल्यात बघ. वाटलंस तर मी ओळख करून देतो तुझी. अवघड आहे. अरे अवघड नाही, सोपं असतं. हे बघ मी तुला सांगतो. तुला हळूच एखाद्या मुलीकडे घेऊन जाणार, हळूच तिच्या खांद्यावर टॅप करणार आणि मग तिने मागे वळून पाहिलं की तिला विचारणार, हॅव यू मेट कैवल्य? आशा, अशा गोष्टींसाठी वेळ नाहीये माझ्याकडे. नर्सरी आहे, मास्टर्सचा अभ्यास आहे, त्यात हे सगळं नको. आणि तसंही तुला माझा भूतकाळ माहितीये. काव्या. कैवल्य. अरे किती वर्ष झाली त्या गोष्टीला आता. काही गोष्टी मागे सोडून द्याव्या लागतात कैवल्य. विसर आता त्या गोष्टीला. बरं ठीक आहे, मी आहे तिकडे. वाटलं तर हो आम्हाला जॉईन. का? का काय का? अगं फुल का तोडलंस? आवडलं म्हणून तोडलं. अरे अच्छा, म्हणजे तुमच्या तीर्थरूपांनी लावलंय ते झाड एक म्हणून तुम्ही मिनिट. फुल तोडलं. कोण तू आणि
तुझा काय संबंध? माझा काय संबंध म्हणजे काय? तू फुल तोडलंस, मी ते बघितलं. आणि एक सुजाण नागरिक म्हणून मी तुला हा प्रश्न विचारणारच. अरे तू लावलंस का झाड? नाही नाही. ना. मग तू कोण प्रश्न विचारणारा? आणि मुख्य म्हणजे तू माझ्या वडिलांना मध्ये का आणलंस? बरं, वडील जाऊ देत, पण तू ते फुल तोडलंस. तू अजूनही सांगितलं नाहीस का तोडलंस, ते सांग आधी. मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही. अरे आणि मुळात म्हणजे ना मी तुला ओळखतच नाही. आणि असंही मला यायचंच नव्हतं इकडे. कसली ती गर्दी, कसला तो गोंगाट. उगाच त्या अवनीचं ऐकलं आणि आले. अच्छा, म्हणजे तुलाही गर्दी आणि गोंगाट आवडत नाही वाटतं. ए अवनी, तू त्या अवनीची मैत्रीण आहेस? त्या अवनीची म्हणजे? तू अवनीला ओळखतोस? ओळखतोस म्हणजे काय? ती आली आणि तो आशू बिघडला. माझा मोगऱ्याच अत्तर लावणारा मित्र आता परफ्यूम लावू लागला. मोगरा. आणि अवनीने आशूला बिघडवलं. हो. हं, त्या आशू बद्दल तर बोलायचंच नाही मला काही. ए तू आधी फुल तोडलंस आणि आता माझ्या मित्राचा अपमान करतेस. ऐकून घेणार नाही आम्ही. आणि मोगरा काय मोगरा मोगरा. अरे ग, काय सारखं तुझं ते फुल फुल. आणि मुळात म्हणजे ना आशूचा अपमान करण्यासाठी ना आधी त्याचा मान असला अरे पाहिजे. आणि हो, तोडणार मी फुल. काय करशील? ए तू असं नाही करू शकत हा. अरे वा, तुमची वेळ झाली वाटतं. काय जुईताई, नमस्कार. अवनी, तुम्ही गाडीवर काय करताय? अरे हे ऐक ना जुई, तू कैवल्य सोबत जाशील काय? काय? ए मी नाही या उद्धट मुलाला सोडणार. ए आशा, तू खाली उतर आधी गाडीवर. तू उद्धट कुणाला म्हणतोस रे? आणि ए एक मिनिट, तुझा 1 मिनिट तुझ्याचकडे ठेव. मी हिला सोडणार नाहीये. तू आधी खाली उतर. भांडू नका रे. जुई सॉरी, पण मी ही संधी नाही सोडणार आहे. कैवल्य प्लीज तिला तू सोडशील हा? चलो 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 चलो, बाय बाय. ए, काय? आशू यार. चला. एक मिनिट. आता असं नको म्हणूस की गाडी बंद पडली. आता प्रयत्न करतोय ना मी. तू कर हा प्रयत्न. मी कॅब बुक करते. कर. मिळाली का कॅब? नाही ना, अवेलेबलच नाहीये. यावेळेस नसतेच. कसलं रे तुमचं हे कॉलेज? ए उगाच कॉलेजला काही बोलू नकोस हा. तुला सारखं भांडायचंच असतं का रे? बरं ते सोड, आता काय करायचंय ते सांग. हा तेच सांगतोय मी. अरे गाडी बंद पडलीये. हो हो, तू एवढं काम कर. निखिल दादा आज येणार आहेत. 2 चेरी ब्लॉसम बोनचा आणि ब्ल्यू ऑर्किड याची ऑर्डर घ्यायला येणार आहे. हा, शेल्फ मध्ये ठेवलंय. तू ते नीट पॅक करून दे. हा हो, मी लवकरात लवकर येतो. हा ओके. तू काय करतोस? नाही म्हणजे तुझा कॉल ऐकला आताच म्हणून विचारलं. माझी नर्सरी आहे, केकेज नर्सरी. आम्ही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची एक्झॉटिक गुरमे अशी फुलझाडं वाढवतो आणि ते विकतो. म्हणजे अगदी बोन्साय सुद्धा. हो, ते ऐकलं मी. पण मग जर तू स्वतः फुलांचा व्यवसाय करतोस तर इतरांनी फुलं तोडू नये असा विचार का करतोस? नाही म्हणजे कसला विरोधाभास आहे ना हा. आणि असंही कामानिमित्त विकण्यासाठी तूही फुलं तोडतच असणार की. ए आम्ही फुलझाडं वाढवतो आणि ती अख्खी तशीच्या तशी विकतो. तू कॉर्नरवर बसलेला फुलवाला नाहीये 10 रुपयाची फुलं बांधून द्यायला. आणि तसंही आमच्याकडे एक्झॉटिक म्हणजेच घोस्ट ऑर्किड असेल, फ्लावरिंग बोन्साय असेल, अशी झाडं आम्ही विकतो. उगाच काही बोलू नकोस. अरे मी फक्त विचारलं. आणि असंही एखादा नर्सरीवाला असा विचार का करेल हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. जशी तू माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाहीयेस, तसा मी नाहीये. आता तर मला प्रचंड क्युरियोसिटी होते. आणि आता तू मला सांगितल्याशिवाय मी काही तुला सोडत नाही. आणि असंही तुझी गाडी बंदच पडली आहे आणि आपल्याकडे वेळ सुद्धा आहे. तर सांग की फुलं का तोडू नये? हे काही काय, मी काय तुला सांगत वगैरे नसतो हं? मुकाट बस.
अरे पण नको काढूस. आणि काहीतरी कारण नक्की असेल. उगाच का कोणी असं करेल ना. आणि मी कोणालाच नाही सांगणार. अवनीला सुद्धा नाही. सांग की प्लीज प्लीज. ए बरं बरं ठीक आहे, सांगतो. केकेज नर्सरी मी आणि माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी म्हणजेच काव्याने आम्ही सोबत सुरू केली. म्हणूनच केकेज नर्सरी, यु नो काव्या, कैवल्य. आमच्या कॉलनीत लहानपणी भरपूर गुलाबांच्या बागा होत्या. तेव्हापासून आम्हाला दोघांनाही असं वाटायचं आपण एक नर्सरी उघडूया आणि गुलाब विकूया. गुलाबांपासून सुरुवात केली, मग वेगवेगळ्या प्रकारची झाडं वाढून आम्ही विकू लागलो. हळूहळू आमचं नाव होत गेलं. लोक आम्हाला डेकोरेशन साठी बोलवू लागली. मला काव्य लहानपणापासूनच आवडायची. अर्थातच मी ठरवलं होतं, एखादी मोठी ऑर्डर आली की तिला माझ्या सगळ्या भावना सांगून द्यायच्या. आणि मग लग्नाची मोठी ऑर्डर आली, मी ठरवल्याप्रमाणे तिला सगळं सांगून द्यायचं. पण मला अपेक्षित होतं तसं तसं नाही घडलं. काव्य मला काही उत्तर न देता निघून गेली. मला आजही प्रश्न पडतो, मी तिला माझ्या भावना सांगितल्या नसत्या तर तर कदाचित आज आम्ही आजही सोबत असतो का. म्हणजे ठीक आहे, तिला माझ्या भावना माहिती नसत्या, पण मला तिचा सहवास तर लाभला असता. अख्ख्या पुण्याला गुलाब विकतो मी, आणि माझा गुलाब मात्र मी हरवून बसतो. काव्याची सवय होती ती फुलं न तोडण्याची. ती गेल्यानंतर काय माहित का, मलाही वाटलं की फुलं नको तोडूया. झालं, हेच ऐकायचं तर. सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतेस, तुझी काय चूक आहे. झालं ते झालं, आता त्यात तू काय करणार. बरं ते सोड, आता तू सांग, तू का फुल तोडतेस. तर लोक तोडतात तसं मी तोडते. नाही 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 नाही, तू त्यातली मुलगी नाहीस. म्हणजे सगळे काहीतरी करतात म्हणून तूही ते करावंस अशातली तू मुलगी नाहीयेस, नक्कीच नाहीयेस. तूही फुल तोडताना काहीतरी तर विचार केलाच असशील. म्हणजे एखादं फुल आवडलं तरी त्याचं सौंदर्य न तोडता न्याहाळता येतच की. फुल तोडण्याची काही गरज नाही. बर, तुला एक गोष्ट सांगते. येस. माझ्या आजीचा तरुणपणीचा हा किस्सा. अच्छा. आजीचे वडील म्हणजेच माझे पंजोबा हे रिटायर्ड मिलिटरी कर्नल होते. एकदा आजीला घेऊन अशाच एका ट्रेनिंग कॅम्पला गेले आणि तिथे आजीची आणि एका उंच रुबाबदार देखण्या अशा कॅप्टनशी भेट झाली. तिथे त्यांची मैत्री झाली, ते दोघे जवळ आले, पण त्यांनी कधी त्या भावना व्यक्तच केल्या नाहीत. मग 1965च्या भारत चीन युद्धात त्यांची पोस्टिंग झाली आणि ते वेगळे झाले. पण तिथून त्यांनी आजीला पत्र लिहिलं. कदाचित गोष्टी बोलायच्या राहून जातील असं त्यांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी लिहिलं असेल ते पत्र आजीला. आजीच्या मनात प्रेम होतच, पण संकोचही होता. समाज काय म्हणेल, पंजोबा काय म्हणतील, आजी दिवसेंदिवस त्याच विचारात राहू लागली. दिवसांचे आठवडे झाले, आठवड्यांचे महिने, पण शेवटी आजीने पत्राचं उत्तर द्यायचं ठरवलं. आजीचं पत्र पोहोचलं
पण उशीर झाला रे. आजीच्या मनात सतत हा विचार असायचा की तिने त्या पत्राचं उत्तर थोडं लवकर दिलं असतं तर कदाचित त्यांचा मृत्यू नसता टळला, पण निदान त्याला हे माहिती असलं असतं की माझ्यावर कोणीतरी प्रेम करत, माझी कोणीतरी आठवण काढ, माझी कोणीतरी वाट बघतंय. म्हणून मला लहानपणीच कळालं होतं की काही गोष्टींचा विचार नसतो करायचा, त्या फक्त करायच्या असतात. म्हणून मी फुल तोडलं. मला माहितीये ते काही तासात कोमेजून जाणार आहे. पण ते काही तास ते फक्त माझं असेल आणि तो काळ मी माझ्या आठवणींमध्ये जपेल. मग कशी वाटली माझी गोष्ट? मग आजीचं काय झालं? मग आजीला आजोबा मिळाले, आजीला आई झाली आणि आईला मी. तू झाली? हा हा दादा, झालं काम? हो हो, आम्ही येतोच. हो हा, थँक्यू. हो चला, झालं काम, निघूयात. हो. ऑफकोर्स. हम्म. काय झालं? ए, फुल का तोडलं रे? आवडलं. म्हणून तोडलं.